नमस्कार. पोलीस भरती महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीच्या संदर्भात एक अपडेट पाहणार आहोत आणि महत्त्वाचा असा अपडेट आहे. तुमची फसवणूक होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण महत्त्वाची अशी माहिती मी देणार आहे आणि फसवणुकीपासून तुम्हाला वाचवणार आहे. जेणेकरून तुम्ही आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या फसणार नाहीत आणि बनावट वेबसाईटपासून सावध राहा. आता ही कोणती बनावट वेबसाईट आहे, कोणी तयार केली आहे आणि कोणी हा इशारा दिलेला आहे आणि ती सर्व माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि पोलीस भरती महाराष्ट्र हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 300 रुपयामध्ये हा कोर्स आहे आणि संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होणार आहे. हा कोर्स जर घेतला तर एवढं जरी केलं तरी तुमची तयारी व्यवस्थित होऊन जाईल. तर या ठिकाणी पहा, एक न्यूज आली आणि ही खरी न्यूज आहे. बनावट पोलीस भरती पोर्टलचा पर्दाफाश. म्हणजे 2 दिवसापूर्वी मी पण व्हिडिओ टाकला होता की पोलीस भरती 7 ऑक्टोबरपासून सुरू होते आणि वेबसाईटच ती होती पहा. तर ती बनावट वेबसाईट आहे. माझ्यासह खूप जण त्यामध्ये फसलेले आहेत. सगळ्या टेलिग्राम चॅनलला ती स्क्रीनशॉट त्याचा शेअर झाला होता. परंतु आता महा-आय-टी ज्या मार्फत ही म्हणजे पोलीस भरतीची वेबसाईट तयार केली जाते, ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रणाली राबवली जाते, त्या महा-आय-टीनं स्पष्टीकरण दिलेलं आहे की बनावट पोलीस भरती म्हणजे ही जी सध्या वेबसाईट आहे ती बनावट आहे. महा-आय-टीनं बनवलेली नाही, म्हणजे ती शासनाची नाही आणि उमेदवारांनी कोणतीही माहिती भरू नये. पुणे सायबर सेलकडून महा-आय-टी नावावर सुरू असलेल्या बनावट वेबसाईटची चौकशी. आता डिटेल्समध्ये माहिती पहा बरं का. मी आधीच सांगितलं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पहा की नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणाईला आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या उद्देशाने एक बनावट राज्य पोलीस भरती पोर्टल उघडकीस आले आहे. ज्या पोर्टलची लिंक, आता लिंक काय आहे तर testmsp.maha-it.gov.in/forms/ असं ती वेबसाईट आहे. home.asph अशी ती वेबसाईट आहे पहा. ते पोर्टल सध्या चर्चेत आहे. हे पोर्टल पोलीस भरती प्रक्रिया 2024-25 साठी अर्ज स्वीकारत असल्याचा दावा करत होते. मात्र आमच्या पडताळणीमध्ये ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. या बनावट पोर्टलमुळे इच्छुक आणि तयारी करणारे उमेदवार संभ्रमात पडले होते. मात्र सत्तेबाहेर आणण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने थेट महा-आय-टी आणि पुणे सायबर सेलशी संपर्क साधून याबाबतची माहिती घेतली, ज्यात धक्कादायक खुलासे झाले आहेत. आता काय खुलासे झालेले आहेत ते आपण पाहूयात. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काय म्हटलेलं आहे पुणे सायबर सेलनं पहा की आम्ही या बनावट पोर्टलची नोंद घेतली आहे आणि यामागे कोण आहे याचा तपास सुरू करण्यात आला आहे. ही एक प्रकारची फिशिंग किंवा माहिती चोरण्याचा प्रयत्न असू शकतो. उमेदवारांनी अशा ठिकाणी वैयक्तिक माहिती, आधार क्रमांक किंवा बँक डिटेल्स भरू नयेत. माहिती दिल्यास आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. केवळ अधिकृत सरकारी वेबसाईट आणि पोलीस विभागाच्या सूचनांवरच विश्वास ठेवावा. आता अजून पुढे पहा, जे पोलीस भरतीची अधिकृत वेबसाईट कोणती आहे माहीत आहे का? तर ही इथं पहा, www.mahapolice.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊनच तुम्ही तो अर्ज भरू शकता. अजून काही अर्ज भरायला सुरुवात झालेली नाही. आता इथे पहा, सदर पोर्टल testmsp.maha-it.gov.in हे आमचे नाही, हे पूर्णपणे बनावट आहे. आता ही माहिती कोणी दिली तर महा-आय-टी वाल्यांनी दिलेली आहे पहा. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती प्रक्रिया सुरू करावी असा कोणताच प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. ही सुद्धा महत्त्वाचं आहे की अजून महा-आय-टीकडे प्रस्तावच गेला नाही की पोलीस भरतीसाठी तुम्ही पोर्टल तयार करा किंवा वेबसाईट तयार करा. सर्व उमेदवारांनी अशा कोणत्याही बनावट माहितीवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत सूचनांची प्रतीक्षा करावी. नेहमीप्रमाणे पोलीस भरती प्रक्रिया ही महा-आय-टीकडूनच राबवली जाते, परंतु सध्या तरी कोणताच अधिकृत प्रस्ताव आलेला नाही आणि टेस्टिंग स्वरूपात पोलीस भरतीचे कोणतेच पोर्टल आमच्याकडून काम सुरू झालेले नाही. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे बऱ्याच जणांनी असे मेसेज केले की पोलीस भरती पोर्टलची टेस्टिंग सुरू आहे, पण महा-आय-टीनं स्पष्ट सांगितलेलं आहे की असं टेस्टिंगसाठी कोणतंही पोर्टल आमच्याकडून सुरू झालेलं नाही. म्हणजे अजून
पोलीस भरतीची प्रक्रिया सुरूच केलेली नाही आहे शासनाने, हे आपल्याला कळलं आहे. भरती होणार आहे, परंतु अधिकृत वेबसाईट तयार करायला अजून महाआयटीला सांगितलेलं नाही. त्यामुळे त्यांनी टेस्टिंग करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि अधिकृत वेबसाईट मी इथं तुम्हाला सांगितलेली आहे. पहा अजून काय माहिती दिलेली आहे ती पाहूयात आपण, की निष्कर्ष आणि उमेदवारांना आव्हान. या बनावट पोर्टलच्या माध्यमातून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना फसवण्याचा डाव उघड झाला आहे. सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येते की त्यांनी केवळ महाराष्ट्र पोलीस दलाच्या अधिकृत वेबसाईट्स आणि नामवंत वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींवरच विश्वास ठेवावा. महाआयटी आणि पुणे सायबर सेलने दिलेल्या माहितीनुसार सध्या पोलीस भरती 2024-25 सुरू झालेली नाही. या बनावट पोर्टल्सपासून दूर राहून कोणत्याही प्रकारची माहिती भरू नये आणि फसवणूक झाल्यास त्वरित सायबर सेलकडे तक्रार नोंदवावी. तर अशा पद्धतीनं खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला आपल्याला भेटलेली आहे. पहा की अजून तरी ऑफिशियली शासनाचं जी वेबसाईट आहे ती सुरू झालेली नाही आणि जी काही स्क्रीनशॉट फिरत आहे किंवा जी काही वेबसाईट आहे ती खोटी आहे. त्यामुळं तिथं कोणतीही माहिती विद्यार्थ्यांनी भरू नये. तर या व्हिडिओमध्ये हीच माहिती मला तुम्हाला द्यायची होती आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपला आभारी आहे. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि पोलीस भरती महाराष्ट्र हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.